एके दिवशी मी माझ्या एका फ्रेंडला सोशल मीडियाचा चॅलेंज दिला होता की जर तू इंस्टाग्रामचे रील पाहिले नाहीत 7 दिवस तर मी तुला एका चांगल्या हॉटेलमध्ये लंचला घेऊन जाईल, ते माझ्याकडनं असेल. पण परिणाम तुम्हाला माहिती आहे, त्याचा एकही दिवस ते सोशल मीडियाशिवाय राहू शकला नाही. चॅलेंज घेतल्याच्या 1 तासात त्याने रील पाहायला सुरुवात केली आणि भाऊ लागला तर 1 तास सोडायला तयार नव्हता. तो त्याच्या डिसिजनशी पक्का नव्हता, चॅलेंजिंगशी पक्का नव्हता, कारण लाईफमध्ये फोकसच नव्हतं. आणि तेच तुमच्या लाईफमध्ये सोशल मीडियामुळे आपला फोकस दिवसेंदिवस घटत जातोय. डोपामाइन तुम्हाला मिळत जातं. तुमच्या अपेक्षित रील्स वारंवार ते अल्गोरिदम डिझाईन केलेलं असतं. तुम्ही तासनतास पाहतात आणि वेळ कुठे निघून गेला कळतही नाही. आपण करायला घेतो एक गोष्ट आणि करून घेतो 4 गोष्टी. आपल्याला अभ्यास करायचा असतो, नवीन स्किल्स शिकायची असते, क्लायंटला हँडल करायचं असतं, आपल्या स्वतःवर काम करायचं असतं, फिटनेसवर काम करायचं असतं, पण नाही. सोशल मीडिया तुम्हाला प्रत्येकापासून दूर नेते. मग तुम्ही आळशी होतात, प्रोक्रॅस्टिनेट करायला लागतात, हेसिटेशन करायला लागतात आणि मग तुमच्यावर टोमणे मारले जातात की तुमचा फोकस कमी झालाय. पण बिलीव्ह मी, त्या सोशल मीडियाच्या रील्समुळे तुमचा फोकस फार कमी होत चाललाय आणि ते तुमच्या लाईफमध्ये फार अवघड स्थिती निर्माण करू शकतात. मग अभ्यासात वाचलेलं लक्षात न राहणे, कन्सेप्ट लक्षात न राहणे, आपण काम करत असताना आपली क्रिएटिव्हिटी, प्रोडक्टिव्हिटी नसणे, याचे अनेक चॅलेंजेस आजच्या यॉथला फेस करावे लागतात. कारण तुम्ही तुमच्या फ्रेंडला चॅलेंज देऊन बघा, मग तुम्हाला कळेल की त्या सोशल मीडियामुळे आपण फोकस तर डॅमेज करतो आहेत, पण आपला अटेन्शन स्पॅनसुद्धा किती घटत चाललेला आहे. पण तुम्हाला एकदम बंद करायची गरज नाही. मला माहीत होतं की तो सहजासहजी सोशल मीडिया काही बंद करणार नाही. पण मी त्यावरनं एक सॉल्युशन काढले की तुम्ही समजा डेली 30 मिनिटं रील पाहत असाल तर ते 15 मिनिटांवर करा. आणि तुमच्या लाईफमध्ये फोकस असावा तर तुमच्यासाठी एक गोल तुम्हाला सेट करावं लागेल. मग ते तुमच्या पर्सनल ग्रोथ असेल, प्रोफेशनल लाईफचं असेल, ते तुम्ही जर एकदा जर सेट केलं तर तुम्हाला फोकसचे चॅलेंजेस फार कमी दिसतील. आणि थर्ड म्हणजे तुमच्या लाईफमध्ये जर तुम्हाला सोशल मीडियाची गरज पडत नाही आहे, तुम्ही ऑनलाईन मार्केटिंग करत नसाल, ऑनलाईन ब्रँड प्रेझेन्स करत नसाल, तुम्ही फक्त कन्झ्युम करताय, तर सोडून द्या. हाच एक मोलाचा सल्ला आहे. आणि फोर्थ म्हणजे दररोज मेडिटेशन आणि योगा तुम्हाला फोकस करण्यासाठी, कॉन्सन्ट्रेशन करण्यासाठी, अगदी माइंडफुलनेस प्रॅक्टिस आपल्या मनाची, आपले न्यूरॉन्स ॲक्टिवेट करतात आणि आपल्याला कुठलंही काम अगदी आपण प्रॉपरली एफिशियंटलीने करू शकतो. सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला अजिबात विसरू नका.